बातमी तालिबान आणि त्यामुळे भारतात उद्भवलेल्या वादाची। तालिबान म्हणजे अफगाणिस्तानमधील एक राजकीय आणि लष्करी चळवळ, इस्लामिक कट्टरवादी आणि सध्या अफगाणिस्तानचे राज्य करते। गेले 5 वर्ष अफगाणिस्तानमध्ये तालिबानचं राज्य आहे। जगात अगदी मोजक्याच राष्ट्रांनी तालिबान सरकारला अधिकृत मान्यता दिली आहे। अशा तालिबानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुताकी हे भारत दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यात त्यांना भारताकडूनही अधिकृत मान्यता मिळालेली नाही, तरी भारत काबूलमध्ये दूतावास सुरूही करणार आहे। अशातच तालिबानी मंत्र्यांचा हा दौरा एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे। तालिबानी मंत्र्यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेतली, त्यात त्यांनी हिंदीतून संवादही साधला। मात्र या पत्रकार परिषदेत केवळ पुरुष पत्रकार होते, महिला पत्रकारांना प्रवेश देण्यात आला नाही आणि आता यावरून जोरदार टीकेसह राजकारणही रंगलंय। तालिबानी मंत्री भारतात, पहिलाच दौरा वादात। पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना बंदी। तालिबानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुताकी यांच्या दिल्लीतील पत्रकार परिषदेत महिला पत्रकार नव्हत्या आणि यावरूनच मोठा वादंग निर्माण झालाय। या पत्रकार परिषदेसाठी आम्हाला बोलावण्यात आलं नव्हतं असा आरोप काही महिला पत्रकारांनी केला। शुक्रवारी ही पत्रकार परिषद झाली। तालिबानचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री आमिर खान मुताकी हे गुरुवारी भारत दौऱ्यावर आले। शुक्रवारीच त्यांची भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासह द्विपक्षीय बैठक झाली। 2021 मध्ये अफगाणिस्तानवर तालिबानने सत्ता प्रस्थापित केल्यानंतर दोन्ही देशांमध्ये अशी पहिलीच उच्चस्तरीय बैठक भारतात झाली। या दरम्यान भारतानं काबूलमध्ये भारतीय दूतावास सुरू करण्याची घोषणा केली, मात्र अद्याप तालिबानला अधिकृत मान्यता दिलेली नाहीये। तसंच द्विपक्षीय बैठकीदरम्यान तालिबानचा ध्वजही लावण्यात आला नव्हता। इथपर्यंत ही बैठक विनाविघ्न पार पडली। मात्र त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना प्रवेश नाकारण्यात आल्याच्या आरोपानंतर मोठा वाद उफाळून आलाय। विरोधकांनी यावरून तालिबानसह सरकारवरही टीकास्त्र सोडलंय। तो जो महिलाओं के साथ हो रहा है उस पर किसी तरीके का ढील बरती जाए, क्योंकि वी लिव अंडर एन इक्वल वर्ल्ड। पर जो कल महिला पत्रकारों के साथ हुआ, बहुत ही अफगानिस्तान एम्बेसी में हुआ और वो एमईए के कंट्रोल में भले ही नहीं आता हो, पर मैं उम्मीद करती हूं कि एमईए इस पर संज्ञान लेकर तालिबान को चिट्ठी लिखकर ये बात जरूर रखेगी कि हमारे देश में जो प्रथाएं हैं, हमारे देश की जो मान्यता है, जो देश की हमारी कॉन्स्टिट्यूशन है, उसके अनुसार हमारा फ्रीडम ऑफ प्रेस भी है। सरकारने महिला पत्रकारांना वगळून तालिबानच्या परराष्ट्र मंत्र्यांना भारतात पत्रकार परिषद घेण्याची परवानगी दिलीच कशी? एस जयशंकर यांच्यासारख्या परराष्ट्र मंत्र्यांनी हे मान्य केलं, हे कसं शक्य आहे? त्यांनी अशा अटी स्वीकारण्याची हिंमत कशी केली? पुरुष पत्रकार यावर गप्प का राहिले? तर एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी यावरून भारतातील हिजाब बंदीवरून निशाणा साधला। प्रेस कॉन्फ्रेंस में महिला रिपोर्टर्स को अंदर नहीं जाने दिया गया और सरकार का कहना है कि हमारी उस प्रेस कॉन्फ्रेंस से कोई मतलब नहीं। अरे यार, भारत में बच्चों को हिजाब पहनने नहीं दिया जा रहा यार, तुम उसकी बात नहीं। यावरून काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनीही टीका केली आहे। त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना काही सवाल केले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तालिबानच्या मंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतून महिला पत्रकारांना बाहेर काढल्याबद्दल स्पष्टीकरण द्यावं। महिला देशाचा कणा आणि अभिमान असताना भारतात आपल्या देशातील काही सर्वात सक्षम महिलांचा अनादर कसा होऊ दिला? म्हणजे महिलांचा आदर करा हे तुमचं धोरण निवडणुकांच्या दृष्टीनेच सोयीचं आहे का? माजी गृहमंत्री पी चिदंबरम यांचे सुपुत्र आणि काँग्रेसचे खासदार कार्ती पी चिदंबरम यांनीही एक्सवरून टीका केली आहे। मी भूराजकीय अडचणी समजू शकतो की ज्यामुळे आपण तालिबानसोबत चर्चा करतो आहोत, मात्र ते करत असलेला भेदभाव आणि त्यांच्या आदिम रीतिरिवाजांना स्वीकारणं ही गोष्ट पूर्णपणे हास्यास्पद आहे। तालिबानच्या पत्रकार परिषदेतून महिला पत्रकारांना वगळण्यात आलं ही फारच निराशाजनक गोष्ट आहे। दरम्यान या वादानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं या प्रकरणी स्पष्टीकरण दिलंय। मंत्रालयानं एक निवेदन जारी केलंय। अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत भारतीय परराष्ट्र मंत्रालयाची कोणतीही भूमिका नव्हती आणि मंत्रालयाच्या वतीनं पत्रकारांना आमंत्रित केलेलं नव्हतं। मुंबईतील अफगाणिस्तानचे कौन्सुल जनरल अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या भारत भेटीसाठी दिल्लीला आले होते। त्यांनी निवडक पत्रकारांना आमंत्रण पाठवली होती। अफगाण दूतावासाचे अधिकार क्षेत्र भारत सरकारच्या अधिकार क्षेत्रात येत नाही। अफगाणिस्तानचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री आमिर खान मुताकी हे 9 ऑक्टोबर पासून आठवड्याभराच्या भारत दौऱ्यावर आहेत। शुक्रवारी त्यांनी दिल्लीतल्या अफगाण दूतावासात भारतीय पत्रकारांसोबत पत्रकार परिषद घेतली। यावेळी 20 पत्रकार उपस्थित होते। मुताकी यांनी भारत अफगाणिस्तान संबंध, मानवतावादी मदत, व्यापार आणि सुरक्षा सहकार्य यासह विविध मुद्द्यांवर भाष्य केलं।
पत्रकार परिषदेत कोण उपस्थित राहणार हे मुताकींसह आलेल्या तालिबानी अधिकाऱ्यांनी ठरवलं होतं. मात्र त्यांनी भारतीय महिला पत्रकारांना आमंत्रित न करण्याबाबत पूर्वीच सूचित केलं होतं की नाही याबाबत स्पष्ट माहिती नाही. काही महिला पत्रकारांनी या घटनेचा निषेध सोशल मीडियावर व्यक्त केलाय. ही गोष्ट अस्वीकारार्ह आहे. कोणत्याही पत्रकार परिषदेत लिंगाधारित भेदभाव करणं हे लोकशाही मूल्यांच्या विरोधात आहे. तालिबान भारतात येऊनही महिलांना अशी वागणूक देऊ शकतं, तर अफगाणिस्तानमधील महिलांच्या स्थितीबद्दलचे त्यांचे विचार स्पष्ट करतात. अशा अनेक प्रतिक्रिया उमटल्या. दरम्यान अफगाणिस्तानातील तालिबान सरकारवर यापूर्वीही मानवी हक्कांचं उल्लंघन आणि मुलींच्या शिक्षणावर निर्बंध लादण्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. तालिबान मुलींचं शिक्षण ही गोष्ट इस्लाम विरोधी मानतो. तालिबान राजवटीचं पुनरागमन होताच अफगाणिस्तानमध्ये महिलांवर पुन्हा अनेक निर्बंध लादले गेली आहेत. ऑगस्ट 2021 मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानचा ताबा घेतला. तेव्हापासून महिलांवर असंख्य निर्बंध लादण्यात आले. 12 वर्षांपेक्षा जास्त वयांच्या मुलींच्या शिक्षणावर बंदी आहे. विद्यापीठांमध्ये प्रवेश प्रतिबंधित आहे. महिलांच्या रोजगाराच्या संधींमध्येही लक्षणीय घट आहे. गेल्या वर्षी महिला लेखिकांची पुस्तकं विद्यापीठांमधून काढून टाकण्यात आली. अनेक क्षेत्रांमध्ये महिलांना काम करण्यास मनाई आहे. मदत संस्थांमध्ये काम करण्याची परवानगी नाही. घराबाहेर चेहरा पूर्णपणे झाकणं अनिवार्य आहे. सार्वजनिक ठिकाणी जाण्यास मनाई आहे. पुरुष नातेवाईकाशिवाय मोहरम प्रवास किंवा घराबाहेर पडणं निषिद्ध आहे. सार्वजनिक ठिकाणी बोलण्यावर निर्बंध आहेत. घरातही मोठ्या आवाजात बोलण्यास किंवा गाण्यास बंदी आहे. खेळांमध्येही महिलांच्या सहभागावर निर्बंध आहेत. भारतासारख्या लोकशाही मूल्य जपणाऱ्या देशात येऊन त्यांच्या अधिकाऱ्यांनी हा भेदभाव केल्यानंतर आता त्याबाबतचा रोष व्यक्त होतोय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.